दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा। आज माऊली मी माझ्याबद्दल कधी एवढं विशेष कधी सांगत नसतो, पण मी एक सामान्य जीव म्हणून आणि सामान्य माणूस म्हणून राहत होतो। आणि हे राहत असताना आज मोराळ क्षेत्रात बघताय आपली पात्रता कुठं महाराजांच्या धुळीपाशी आपण बसू शकत नाही, एवढं आपलं सामर्थ्य नाही त्यांच्या धुळीपाशी सुद्धा जाणं। पण ही भगवंतानी कार्य सर्व जगामध्ये पोचावं यासाठी एवढा विश्वास ठेवून आपल्या मृत्यू लोकातल्या माणसाकडे माझ्यासारख्या सामान्य दिलंय। आणि हे सामान्य कार्य देत असताना तुम्ही पूर्वी बघा व्हिडिओ, हे बऱ्याचशाच माणसांना माहीत आहे, मी खाली बसून प्रबोधन करत होतो। त्यानंतर लोक जास्त वाढायला लागली, प्लॅस्टिकची खुर्ची असतात त्याच्यावर बसत होतो। पण भगवंताने पुन्हा एक आज्ञा दिल्या आणि ती आसन एक करावं लागलं। आणि ते आसन ह्या कलियुगात ही लक्षात ठेवा गोष्ट, ही जे मोराळ क्षेत्रातलं आसन आहे ती भगवंताने स्वतः त्याच्यावर बस म्हणून कसं सांगितलंय ती लक्षात घ्या। का तर मी आसनावर बसण्याची एवढी पात्रता एवढी क्षमता भगवंताच्या समोर आपली नसत्या, पण भगवंताने ही आज्ञा काय दिल्या बघा। ते आसन तयार करून आणलं म्हणजे भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या वेळी। पण मी म्हटलं मी आसनावर बसायची एवढी मोठी सामर्थ्य नाही, मी कुठला महाराज नाही, मला हाही सामान्य जीव आपला जगू द्या, मला तुम्ही असल्या गोष्टीत पाडू नका। ही भक्ताने आणलेलं आसन होतं, पण मी त्यावेळी तयार झालो नाही। त्यावेळी प्रत्यक्ष भगवंताने आज्ञा काय दिल्या हे आपण समजून घ्या। आणि भगवंताचं किती कुठल्या कुठल्या पद्धतीत स्टेजला माणसाला सामान्य जीवाला नेत असते ती ही बी आपण लक्षात घ्यायला काय हरकत नाही। सामान्य माणसाला कुठंवर पोचवायचं, कुणाला कुठं बसवायचं हे सुद्धा त्यांच्या हातात आहे। आता ही आज्ञा ऐका, आसनासाठी आलेली आज्ञा आहे, स्पष्ट मध्ये लिहिलंय, 116वी आज्ञा आहे। गुरु आज्ञेच्या पुस्तकाचा आपण अभ्यास करा जरा। आज या दिवसापासून आसनावरती अधिकृत होऊन येथील मार्ग व कार्य आरंभ करायचा आहे। असंख्य अशा दिव्य शक्त्या जागृत होऊन मोठ्या प्रमाणात कार्याचा प्रारंभ होणार आहे। हे सर्व कार्य सांभाळत असताना तुझ्या अंगी शांती, दया, प्रेम, भक्ती ही मोठ्यात मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे। दृष्टीमध्ये प्रेमळता व वाचेमध्ये दयाळता ही तत्वे अंगी असणे महत्वाचे आहे। क्रोधावर विजय मिळवणे आवश्यक आहे। शांती व संयमता हे तत्व ही मोठ्यात मोठ्या प्रमाणात अंगी अवलंबायचे आहे। क्रोधाच्या माध्यमातून दिव्य चक्षु जागृती होत नाही, त्यासाठी त्याच्यावर विजय मिळवणे आवश्यक आहे। आम्ही बी सामान्य माणसाची, आज तुमच्या घरात 4 माणसं असली तर एखादा ऐकत नसला तर क्रोध तुम्हाला सुद्धा निर्माण होतो। आज एवढी जनता येते, समजून सांगितलेलं असतंय तरी सुद्धा लोक जरा सुद्धा होय का नाही हे शब्द बोलत नसते ते प्रबोधनाच्या माध्यमातून। आणि त्यामुळे क्रोध होणार का नाही सांगा। हजारो माणसांना इथं ज्ञान द्यायचं आहे, ते बी 4 तास बोलायचं आहे, ते बी अध्यात्मावर, भगवंताच्या गुरुचरित्रावर। आणि लोक असं जरा सुद्धा समजून घेत नसल्यामुळं काय काय वेळा वाटतं की प्रबोधन न सांगणं बरं, हितवर स्टेज येते। का तर लोकांना होय का नाही बाबा म्हणून तुम्हाला समजावं पुढच्या लोकांना की महाराजांचं चरित्र बाबांना योग्य रीतीनं आमचं चाललंय का, यासाठी एखादा प्रश्न विचारला तर होय का नाही या 2 प्रश्नाचं उत्तर द्यायला काय अवघड आहे का। पण तरी सुद्धा ह्याचा क्रोध वाढत असतो, काय गोष्टी चुकीची वागत असतील तर त्याचा क्रोध होतो। तरी सुद्धा महाराजांनी सांगितलंय क्रोधावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। आणि क्रोधाच्या माध्यमातून दिव्य शक्ती जे आम्हाला दिव्य दृष्टी मिळत असते किंवा दिव्य ज्ञान प्राप्त होतंय त्याला सुद्धा तुमच्या वागण्यामुळं आम्हाला अडथळा निर्माण होत असतो। आमच्या जे परमेश्वर प्राप्ती होत असत्या त्यात सुद्धा अडथळे येत असते ती। म्हणून येणाऱ्या भक्तांनी जरा सहनशीलता ठेवून आपण कशासाठी आलोय आणि आपला उद्धार कसा करावा ही भूमिका ठेवून जरा अभ्यास करायला शिकलं पाहिजे। ही छत्र भगवंताचं आहे। तुमच्या अडचणीमुळं तुमच्या वागण्यामुळं जर त्याच्यावर आम्हाला परिणाम होत असेल, आमचा क्रोध वाढला तर भगवंताच्या कृपा आमच्यावर होत नसते त्या। ह्याचा बी आपण जरा विचार करून आम्हाला सहकार्य करा। आणि हे मोराळ क्षेत्र ज्या पद्धतीने आम्ही सांगत असतो तुमच्या कल्याणासाठीच आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलीही गोष्ट नसत्या। ह्याचा विचार करून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे, चाललं पाहिजे, हीच तुम्हाला नम्र विनंती। अजून एक आज्ञा संध्याकाळी आल्या, ती बी बघा। हे सकाळची होते 10:05 लक्षात घ्या, सकाळी 10:05 आणि त्यानंतर संध्याकाळी आल्या, तुझ्या अंगी दृढता
निश्चयता ठाम असल्याने येथील कार्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही तत्वे पूर्णता अंगी सामावतील त्यावेळी दिव्य चक्षु जागृत होतील व कार्य दिसेल. दिव्य प्रकाश त्यामध्ये सामावलेला आहे व माझी कृपा दृष्टी सदैव राहील. तत्सत हे आम्ही जिंकल्यालं जगातलं विश्वातलं मोठं पारितोषिक आहे. भगवानाने स्वतः सांगितलंय की इथलं फक्त दृढता आणि निश्चयता आहे. कुठल्याही संकटाला आणि कुठल्याही जगातल्या कुठल्याही सामर्थ्याला आम्हाला भ्यायची इथं कुठलीही गरज नाही. आणि त्यामुळे ही क्षेत्र आज दुनिया बघताय तुम्ही, हे क्षेत्र एवढं प्रबोधनाचं कार्य दावणं, ओपनली असं आसुरी शक्तीचं कार्य दावणं हे भगवंताने दिलेलं आहे. हे दाखवायचं सामर्थ्य नाही. आज बघताय जगात चांगल्या कार्याला विरोध होतो आणि हे तर आपलं जगाच्या वेगळं कार्य आहे, भगवंताचं कार्य. हे गाणगापूरचं गाणगापूरचं कार्य महाराजांनी ठेवलंय आणि ह्याच्यासाठी आमचा जीव गेला तरी आम्ही मागं पुढं हटणार नाही. ही या गोष्टी लक्षात घ्या. ही आमचा निर्णय असतोय आणि ही फक्त भगवंताने ओळखलंय आणि तिने सांगितलंय की सदैव कृपा दृष्टी राहील. जिथं आमची परमेश्वरावर, जिथं परमेश्वराची सदैव कृपा दृष्टी आहे तिथं कुठल्याही गोष्टीला आम्हाला भ्यायची गरज नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.